नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी PSI शारदा चोंदे। आज आपण पार्ट ऑफ स्पीचचा वर्ब हा टॉपिक बघणार आहोत। आपण वर्बचा आधी पार्ट 1 बघितलेला आहे, ज्यामध्ये की आपण हेल्पिंग वर्ब कुठले आहे, त्यांचा वापर कसा होतो, कोणासोबत कुठला वर्ब यूज केला जातं हे आपण बघितलेलं आहे मित्रांनो। आज आपण बघणार आहोत त्यातला सेकंड पार्ट मॉडेल वर्ब्स नेमके कोणते आहे, त्यांचा वापर कशासाठी केला जातो हे सर्व प्रकार आपण बघणार आहोत खूप सोप्या भाषेमध्ये। जे विद्यार्थी मित्र नवीन असतील त्यांच्यासाठी STI RCP ॲप तुम्ही डाउनलोड करा, ज्यामध्ये की तुम्हाला खूप सारे फ्री मटेरियल्स वगैरे अवेलेबल आहे आणि प्रीवियस व्हिडिओ सुद्धा तुम्हाला तेथे बघायला मिळतील। त्यामध्ये बघूयात आपण मॉडेल वर्ब्स कोणकोणते आहे आणि त्यांचा वापर कसा करायचा बघूयात। त्यामध्ये बघा, हे जे मॉडेल वर्ब्स आहेत यांचा वापर ॲज अ हेल्पिंग वर्ब म्हणून सुद्धा केला जातो। त्यामध्ये हे कुठले आहे, कॅन आहे, कुड आहे, मे आहे, माइट आहे, विल आहे, शाल, वुड, शूड, मस्ट, ऑट टू, यामध्ये डिअर टू सुद्धा आहे, नीड टू सुद्धा आहे, ज्यांचा की आपण वापर कुठे बघितलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की हे जे मॉडेल वर्ब असतात ना, ज्यांचा वापर हेल्पिंग वर्ब म्हणून आपण करत असतो, यांच्या नंतर जो वर्बचा फॉर्म येत असतो ना, तर तो V1च असावा। यावरून तुमचे बरेच क्वेश्चन सॉल्व्ह होतील, त्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवा। आपण नेक्स्ट बघूयात नेमकं कॅन। पहिलं मॉडेल ऑक्झिलरी आहेत बघा, कॅन फर्स्ट। या कॅनचा वापर नेमका कशासाठी केला जातो, आपण आजपर्यंत खूप वेळेस या शब्दांचा वापर ऐकलेला आहे, पण नेमका तो कसा करायचा किंवा एक्झाम मध्ये आपल्याला तो कसा निवडायचा हे आज तुमचं क्लिअर होणार आहे बघा। यामध्ये कॅन हे एक तर कॅपॅसिटी, तुमची क्षमता, तुमच्यातलं कौशल्य दर्शवण्यासाठी कॅनचा वापर केला जातो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे परमिशनसाठी सुद्धा कॅनचा वापर केला जातो। इनफॉर्मल मॅनर्स असेल, म्हणजे फ्रेंड्स संबंधी तुम्ही बोलत असाल, फ्रेंड्स सोबत तुम्ही बोलत असाल, तर तशा वेळेस तुम्ही कॅन वापरू शकतात। तर त्यामध्ये बघा काही एक्झाम्पल मी घेतलेले आहे त्यासाठी। आय कॅन स्पीक इंग्लिश, म्हणजेच मी इंग्लिश बोलू शकते, म्हणजेच तुम्ही इंग्लिश बोलू शकता जर तुम्ही नेहमी इंग्लिशचे व्हिडिओ बघत राहिलात, प्रॅक्टिस करत राहिलात, शब्दसाठा तुमचा जर वाढवत राहिलात तर तुम्हाला सुद्धा इंग्लिश बोलता येईल। इथे मी घेतलंय आय कॅन स्पीक इंग्लिश, म्हणजे माझ्यातली ती क्षमता आहे की मी इंग्लिश बोलू शकते, अशा प्रकारे आहे। कॅन यू सॉल्व दिस क्वेश्चन, तू हा क्वेश्चन सॉल्व करू शकतेस। कॅन यू म्हणजे तू हे करू शकते का असं विचारलेलं आहे, तुमच्या कौशल्याबद्दल तिथे विचारलेलं आहे। यू कॅन गो, यू कॅन गो म्हणजे तू जाऊ शकते, असं म्हणजेच तुम्हाला तर परमिशन दिलेली आहे जाण्याची, म्हणजेच यू कॅन गो, तू जाऊ शकते। शी कॅन लिव्ह इन माय हाऊस, ती माझ्या घरामध्ये राहू शकते। तर कॅनचा वापर नेमका कसा होतो तुमच्या लक्षात आला असेल बघा। एकतर तुमची क्षमता म्हणजे तुमच्यातली कॅपॅसिटी दाखवण्यासाठी सुद्धा कॅनचा वापर होतो, त्यानंतर परमिशन द्यायची असेल, आणि फ्रेंड्स सोबत म्हणजे इनफॉर्मल कुठल्याही रिलेशनमध्ये तुम्हाला जर परमिशन द्यायची असेल, घ्यायची असेल, तर त्यावेळेस तुम्ही कॅनचा वापर करू शकतात। आता आपण बघूयात की यूज ऑफ कूड। हे बघा, हे जे यल आहे ना, हे सायलेंट असतं, कूड असा खरं तर यूज त्याचा होत असतो, म्हणजे उच्चार त्याचा होत असतो। हे आहे कॅनचं पास्ट टेन्स, म्हणजे पास्ट टेन्समधील म्हणजे पास्ट फॉर्म आहे त्याचा हा। तर या कूडचा वापर नेमका कधी आणि कुठे होतो हे आपण बघूयात बघा। तर तुम्हाला अत्यंत पोलाइट रिक्वेस्ट ज्या वेळेस करायची असेल ना, तर त्यावेळेस सुद्धा तुम्ही कूड वापरू शकतात। आणि ॲबिलिटी इन द पास्ट, तुमची ॲबिलिटी आहे पास्टमधील ॲबिलिटी जर तुम्हाला दाखवायची असेल, तुमच्या पास्टची सवय म्हणजेच तुमच्यातील क्षमता, तुम्ही त्यावेळेस असं करायची असं जर दाखवायचं असेल, तर तशा वेळेस सुद्धा तुम्हाला कूडचा वापर केला जातो बघा। आपण त्याचे काही एक्झाम्पल बघूयात। कुड यू प्लीज क्लोज द विंडो, म्हणजेच तुम्ही पोलाइट रिक्वेस्ट केलेली आहे ती बघा। तुम्हाला जर सेंटेन्स दिलेला असेल तर ते सेंटेन्स सुद्धा तुम्हाला ओळखता आलं पाहिजे, ही रिक्वेस्ट आहे की माझी पास्टमधील हॅबिट आहे की माझी पास्टमधील ती ॲबिलिटी आहे, अशा प्रकारे तुम्हाला ते समजलं पाहिजे। कुड यू प्लीज क्लोज द विंडो म्हणजेच कुड यूचा वापर का केलेला आहे की एकदम नम्रतेने तुम्ही त्या व्यक्तीला म्हणत आहात की प्लीज विंडो क्लोज करतेस, अशा प्रकारे। कुड यू गिव्ह मी अ ग्लास वॉटर, म्हणजे अत्यंत नम्रतेने काय म्हणत आहात तुम्ही की मला एक ग्लास वॉटर देते, म्हणजे मला एक ग्लास पाणी देते असं। वेन आय वॉज यंगर, मी सांगितलं आधी ॲबिलिटी इन द पास्ट। वेन आय वॉज यंगर आय कूड रन अ मैल, म्हणजेच जेव्हा मी यंग होते त्यावेळेस मी काय करायची, मैल पळायची, म्हणजे
मैलभर मी सहज पळायची असा त्याचा अर्थ आहे. इथे कुड रन अ माईल म्हणजेच तुम्ही जेव्हा यंग असतानाचं म्हणजेच तुमच्या पास्टमधील तुम्ही तुमची क्षमता दाखवत आहात, म्हणजे पास्टमधील तुमची ॲबिलिटी तुम्ही दाखवत आहात. त्यानंतर बघा येस्टरडे आय कुड माय होमवर्क. येस्टरडे आय कुड माय होमवर्क, मी माझा होमवर्क केला, मी माझा काल होमवर्क केला, म्हणजेच तुमची ॲबिलिटी आहे ही पास्टमधील. त्यानंतर बघूयात आपण मेचा वापर कुठे करतो. मे आपण लहानपणापासून वापरत आलेलो आहोत बघा. सगळ्यात आधी म्हणजेच तुम्ही जेव्हा क्लासमध्ये जायला सुरुवात केली फर्स्ट स्टँडर्डपासून तेव्हापासून तुम्ही मे वापरत आलेला आहात. मे आय कम इन सर हे एकदम फॉर्मल सेंटेन्स आहे. म्हणजेच मेचा वापर नेमका तुम्ही कुठे करतात तेव्हा परमिशन घ्यायची असेल. मे आय कम इन सर म्हणजे सरला तुम्ही विचारत आहात मी आत येऊ का, परमिशन घेता येत. आणि फॉर्मल परमिशन म्हणजे शिक्षकासोबतची असेल वगैरे, ऑफिशियली असेल अशा प्रकारे. त्यानंतर परमिशनसाठी तर तुम्ही मेचा यूज करू शकतात. अजून पॉसिबिलिटी एखादी गोष्टीची शक्यता जर दाखवायची असेल तर अशा वेळेस सुद्धा तुम्ही पॉसिबिलिटी म्हणजेच मेचा वापर तुम्ही करू शकतात. एखाद्या वेळेस तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या असेल, ब्लेसिंग विश म्हणतो आपण, म्हणजेच इच्छा व्यक्त करायची असताना सुद्धा तुम्ही वापरू शकतात. शुभेच्छा द्यायच्या असेल तशा वेळेस सुद्धा तुम्ही मेचा वापर करू शकतात. आपण त्यावरील एक्झाम्पल बघूयात बघा. मे आय कम इन सर हे मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की तुम्ही फर्स्ट स्टँडर्डपासून हे बघत म्हणजे बोलत आला आहात आणि त्याचा वापर सुद्धा करत आला आहात. मे आय कम इन सर म्हणजे सर मी आत येऊ. यू मे गो देअर तू तिकडे जाऊ शकते, म्हणजे परवानगी दिली आहे तुम्हाला. यू मे गो देअर तिकडे तू जाऊ शकते. ही मे कम टुडे शक्यता, ही मे कम टुडे म्हणजे तो आज येऊ शकतो असं शक्यता दर्शविलेली आहे. ही मे कम टुडे. मे गॉड ब्लेस यू आपण म्हणतो की तुला देव म्हणजे सदिच्छा, देवाच्या तुला खूप खूप शुभेच्छा. मे गॉड ब्लेस यू म्हणजे तू खूप छान ब्लेसिंगने जगू शकतेस वगैरे, असं वेगवेगळ्या प्रकारे. तसंच आपण अजून एक इच्छा व्यक्त करत असतो आपली की मे हिज सोल रेस्ट इन पीस म्हणजे गेलेल्या व्यक्तीबद्दल आपण असं बोलत असतो की त्याच्या आत्म्यास शांती लाभो, म्हणजेच त्याला ब्लेसिंग देत असतो की त्याच्या आत्म्यास शांती लाभो. अशा वेळेस सुद्धा तुम्ही काय यूज करू शकतात तर मे यूज करू शकतात. त्यानंतर बघूयात आपण युजेस ऑफ माईट. माईट नेमकं कधी यूज करता येतं तर लेस पॉसिबिलिटी असेल म्हणजेच कमी शक्यता असेल अशा वेळेस आपण काय करतो की माईटचा वापर करत असतो बघा. जसं की शी माईट पास द एक्झाम म्हणजे ती एक्झाम पास होण्याची खूप कमी शक्यता त्यांनी दाखवलेली आहे बघा, की पास होईल पण खूप कमी पर्सेंट म्हणजे खूप कमी चान्सेस आहे पास होण्याचे. अशा प्रकारे ही माईट बी हॅप्पी म्हणजे ती हॅप्पी आहे पण म्हणजे खूप कमी प्रमाणात. असं जर तुम्हाला तीव्रता कमी दाखवायची असेल तर अशा वेळेस तुम्हाला माईटचा वापर केला जातो बघा. त्यानंतर आपण बघूया युजेस ऑफ शूड. म्हणजे शूड हे खूप जास्तीत जास्त यूज केलेलं सेंटेन्स आहे बघा, कारण आपण फुकटचे सल्ले खूप जास्त वेळेस देत असतो आणि तशा वेळेस तुम्ही नेहमी शूड वापरण्याचा प्रयत्न करा. म्हणजेच इंग्लिश सेंटेन्स जेव्हा तुम्ही वापरणार डेली यूजमध्ये तेव्हा जास्तीत जास्त शूडचा वापर तुम्हाला करता येईल, कारण आपण सल्ला देण्यामध्ये पटईत असतो आणि म्हणजे सर्वच जण असतात हे सहजासहजी आणि काही सल्ले चांगले पण असतात त्यामुळे ते ऐकायला पण पाहिजे. तर सर्वात महत्त्वाचा शूडचा हे एकच आहे की ॲडवाईस देण्यासाठी तुम्ही शूड वापरू शकता. यू शूड स्टडी हार्ड म्हणजेच काय, मी सल्ला देत आहे तुला की तू खूप छान स्टडी केला पाहिजे. यू शूड ओबे युअर पॅरेंट्स म्हणजेच तू तुझ्या आईवडिलांची आज्ञा पाळली पाहिजे. यू शूड आपण कुणालाही सल्ला देतो कुठल्याही प्रकारचा, तशाच प्रकारे इथं नेहमी शूड वापरायचं. यू शूड गो होम नाऊ म्हणजेच तुझ्या आपण जस्ट म्हणू शकतो की तुला घरी जायला पाहिजे आता काय, कारण तुझ्या घरची वाट बघत असतील. अशा प्रकारे आपण एखादी चिंता व्यक्त करत करत सहज म्हणतो आपल्या मैत्रिणीला किंवा मित्राला तू आता घरी जायला पाहिजे, म्हणजेच यू शूड गो होम नाऊ. मस्टचा वापर बघा, हा मस्टचा वापर मस्ट आहे, तुम्हाला समजणं सुद्धा ते जास्तीत जास्त मस्ट आहे. युजेस ऑफ मस्ट कंपल्शन असेल एखादी गोष्ट म्हणजे सांगायची आहे की तू हे नक्कीच कर बघ, तुझ्यासाठी हे गरजेचंच आहे. अशा वेळेस जेव्हा आपण यूज करतो ना तेव्हा तुम्हाला मस्ट यूज करता येतो, किंवा तुमचं ते कर्तव्य आहे आणि एखाद्या व्यक्तीला आपण जोर देऊन सांगतो की तू हे करायलाच पाहिजे. प्रोबॅबिलिटी एखाद्या वेळेस शक्यता असेल, त्यानंतर प्रोहिबिशन म्हणजेच प्रतिबंध जर असेल ना तशा वेळेस सुद्धा तुम्हाला मस्टचा वापर करावा लागतो बघा. आपण एक्झाम्पल घेऊया त्याची.
एव्हरीवन मस्ट ओबे पॅरेंट्स, म्हणजे हे मस्ट का वापरले की प्रत्येकाने आईवडिलांची आज्ञा पाळायलाच पाहिजे. अशा वेळेस जेव्हा आपण यूज करतो ना तर तेव्हा या मस्टचा वापर करत असतो बघा. यू मस्ट स्टडी हार्ड, म्हणजेच आपण सल्ला पण देऊ शकतो की तू स्टडी कर खूप छान अशा प्रकारे. आणि असं पण जास्त जवळची व्यक्ती जर असेल तर आपण जोर देऊन तिला म्हणू शकतो की यू मस्ट स्टडी हार्ड, तू चांगला स्टडी करायला पाहिजे, म्हणजे कंपल्शन असल्यागत आपण त्या व्यक्तीला सांगू शकतो बघा. यू मस्ट शो युअर ID प्रूफ, म्हणजेच तुझं जे ID प्रूफ आहे ते दाखवणं कंपल्सरी आहे, म्हणजे एकदम गरजेचं आहे, अत्यंत गरजेचं आहे. तू ते ID प्रूफ दाखवलंच पाहिजे. ते अशा प्रकारे जेव्हा असेल तेव्हा यू मस्ट शो युअर ID प्रूफ. ओके. यू मस्ट नॉट स्मोक हेअर, बघा मी आधीच सांगितलं होतं की प्रोहिबिशन म्हणजे प्रतिबंध जर असेल एखाद्या ठिकाणी तर तशा वेळेस सुद्धा मस्टचा यूज केला जातो बघा. यू मस्ट नॉट स्मोक हेअर, म्हणजे तू इथे स्मोक करायला नको, म्हणजे करायलाच नाही पाहिजे डायरेक्ट. अशा प्रकारे बघा आपण बघणार आहोत युजेस ऑफ वूड, पास्ट टेन्स ऑफ विल. विलचा पास्ट टेन्स आहे, विल कधी वापरतात आपण अजून नेक्स्ट बघणारच आहोत टेन्सेस या चॅप्टरमध्ये. त्याचा पास्ट टेन्स म्हणजे वूड, म्हणजे अत्यंत म्हणजे या जगामध्ये सर्वात जास्त पोलाईट रिक्वेस्ट जी करत असेल आपण तर ती वूड या शब्दाचा वापर करून सर्वात जास्त पोलाईट रिक्वेस्ट आपण करू शकतो बघा. त्यानंतर आपली पास्ट हॅबिट असेल कुठली ती दाखवण्यासाठी सुद्धा आपण वूडचा वापर करत असतो. आणि एखादी अनरिअल सिच्युएशन असेल, म्हणजेच आपण बरेच वेळेस असं गप्पा मारत असतो बाता मारता मारता की मी मुख्यमंत्री झालो तर, किंवा मी पंतप्रधान झालो तर, किंवा मला लॉटरी लागली तर, अशा प्रकारे ज्या आपल्या म्हणजे स्वप्नगत इच्छा असतात ना तर अशा वेळेस सुद्धा आपण काय करत असतो तिथं वूडचा वापर करायचा असतो, लक्षात घ्या मित्रांनो. त्यानंतर बघा मी काही उदाहरणं इथे घेतलेली आहेत एक्झाम्पल, ते त्यावरून तुम्हाला नक्की वूडचा वापर कसा करायचा समजेल. वुड यू लाईक अ कप ऑफ टी, म्हणजेच तुला एक कप चहा प्यायला आवडेल, किंवा आपण ऑफर पण घेऊ शकतो. ऑफर म्हणून सुद्धा त्या व्यक्तीला हे करू शकतो की तू एक कप कॉफी घेणार किंवा तू एक कप चहा घेणार, अशा प्रकारे. व्हेन आय वॉज लिटल आय वुड प्ले हाईड अँड सीक, म्हणजेच व्हेन आय वॉज लिटल, जेव्हा मी लहान होते तेव्हा आय वुड प्ले, मी तेव्हा हा गेम खेळायची. कोणता? हाईड अँड सीक. हा गेम म्हणजे कोणता? आपण लपंडाव जो थोडक्यात खेळत होतो लहानपणी, तो म्हणजेच हाईड अँड सीक. म्हणजे मी माझी पास्टची हॅबिट इथे दाखवत आहे, म्हणजे मी लहानपणाची माझी ती सवयच होती, आम्ही म्हणजे नेहमीच खेळत होतो, अशा प्रकारे त्याचा अर्थ होतो बघा इथे. त्यानंतर बघा इफ आय ओन द लॉटरी, मी आत्ता सांगितलं होतं की आपल्या ज्या स्वप्नगत इच्छा असतात त्यांना एक्सप्रेस करण्यासाठी सुद्धा आपण वूडचा वापर करत असतो. तर इथे मी दिलेला आहे की इफ आय ओन द लॉटरी आय वूड ट्रॅव्हल द वर्ल्ड, म्हणजेच जर मला लॉटरी लागली तर मी काय करणार आहे, पूर्ण वर्ल्डची ट्रॅव्हल करणार आहे, म्हणजे मी पूर्ण जग फिरणार आहे, अशा प्रकारे बघा. इथे वुड यू लाईक टू प्ले गेम, तुला गेम खेळायला आवडेल असं इथे विचारलेलं आहे बघा. इथे बघा युजेस टू, भूतकाळातील सवय नेहमी दाखवायची. यूज टू असं होतं बघा, हे युजेस झालेलं आहे बाय मिस्टेक. युज्ड टूचा वापर नेमका आपण कधी करत असतो, युज्ड टू. इथे डी असू द्या मित्रांनो, हे जे यस आहे ते करेक्शन करून घ्या. एखादी भूतकाळातील सवय असेल किंवा नेहमी होणारी क्रिया दाखवायची असेल तर अशा वेळेस आपण काय करत असतो, यूज टूचा वापर करायचा असतो. ही यूज टू इथे एक्झाम्पल घेतलेला आहे मी. ही यूज्ड टू स्मोक, म्हणजे त्याची ती सवय आहे, तो नेहमी सवयीनुसार काय करत असतो, तो स्मोक करतो. ओके. शी यूज्ड टू प्ले हेअर, म्हणजे ती नेहमीच इथे खेळत असते. यूज टूचा अर्थ काय होतो तर नेहमीची क्रिया आहे ती, किंवा नेहमी होणारी क्रिया आहे बघा. ही यूज टू थिंक अ लॉट, ती खूप विचार करत असते, तो खूप विचार करत असतो, अशा प्रकारे. नीड टूचा कसा यूज होतो बघा मित्रांनो, पाहिजे म्हणजे आवश्यक असलेली जेव्हा आपल्याला एखादं सेंटेन्स यूज करायचं असेल किंवा एखादी आवश्यक किंवा गरजेची गोष्ट असेल तशा वेळेस आपण म्हणू शकतो आय नीड टू लर्न इंग्लिश. म्हणजेच काय बघा, हे आपल्या सर्वांसाठी वाक्य आहे, मी इथे एकटीसाठी घेतलेलं आहे
की वी नीड टू लर्न इंग्लिश असं आपण म्हणू शकतो की आपल्याला सर्वांना इंग्लिश शिकण्याची खूप आणि खूप अत्यंत आवश्यकता आहे. अशा प्रकारे नीड टूचा वापर तुम्ही करू शकता. तुम्ही अजून याचे सेंटेन्स सुद्धा सांगू शकतात मला की नीड टू तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी शिकण्याची अत्यंत आवश्यकता आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण थांबूयात.